श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. मला सगळ्यांना विचारायचं आहे की किती जणं आपलं आयुष्य स्वतःला हवं तसं जगत आहेत आणि किती जणं आपलं आयुष्य दुसऱ्यासाठी जगत आहेत. कारण आपण सर्वजणं जर स्वतःसाठी जगत असाल तरच इतरांची काळजी घेऊ शकता, आणि जर दुसऱ्यासाठी जगत असाल तर आपण स्वतःची पण नाही आणि दुसऱ्यांची पण काळजी व्यवस्थित घेऊ शकणार नाही. मी काय बोलते आहे त्याचा नीट विचार करा. मला इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही तुमची काळजी घेतली तरच दुसऱ्याची काळजी घेऊ शकतात, आणि नुसती दुसऱ्याची काळजी घेत बसलात तर स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणूनच स्वतःची स्वतः अगोदर काळजी घ्या, मग आपसुकच बाकीच्यांची काळजी तुम्ही घेऊ शकाल. कारण तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असाल तरच दुसऱ्याला स्ट्रॉंग बनवू शकाल. म्हणून नेहमी आपल्या स्वतःला कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक ऊर्जेने प्रज्वलित ठेवा, जेणेकरून जी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे ती तुम्ही दुसऱ्याला देऊ शकतात. आणि मग बघा तुमच्या आजूबाजूचा परिसर किती सकारात्मक ऊर्जेने प्रज्वलित होईल. प्रत्येकाने हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे की आपल्या परिवारावर जर काही संकटं आली तर आपण स्वतः खंबीर असणं गरजेचं आहे. कारण आपण ह्या परिवाराचा पाया आहोत. जर पाया मजबूत असेल तरच वरचे मजले मजबूत राहतील. आपल्या सर्वांना वाटत असेल आज मी असं का बोलत आहे, पण जे सत्य आहे तेच बोलत आहे. आताची जी परिस्थिती चालू आहे त्यावरून प्रत्येकाने काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. आणि जे आपल्यावर अवलंबून आहे त्यांचा विचार करून आपण अगोदर आपल्या स्वतःला सावरणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण इतरांना योग्य त्या दिशेला घेऊन जाऊ शकतो. जर आपल्याच डोळ्याला पट्टी बांधली असेल तर आपण इतरांना मार्ग कसा दाखवणार? आत्ताच्या ह्या कलियुगात आणि जी परिस्थिती आपल्यासमोर उभी आहे ती खूप कठीण आहे. आता एकच आपण सर्वजण करू शकतो ते म्हणजे आपण स्वतः आणि इतरांना नामस्मरण करण्यासाठी प्रेरित करू शकतो. कारण आपण सर्वांनी एकजुटीने नामस्मरण केले तर त्या सकारात्मकतेचा ऑरा जास्त मोठा होईल आणि आपल्यामुळे इतरांना देखील खूप फायदा होऊ शकतो. जसे आपले सैनिक बॉर्डरवर आपल्यासाठी लढत आहे, तसेच आपण आपल्या घरात बसून आध्यात्मिकतेचा सहारा घेऊन त्या सैनिकांना प्रोटेक्टर नक्कीच करू शकतो. माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने निदान 1 तास का होईना वेळ काढून मेडिटेशन करा, आणि ज्यांना सवय नसेल त्यांनी देखील नुसते डोळे बंद करून नामस्मरण करून आपल्या सकारात्मक ऊर्जा वाढवा. जेणेकरून ही ऊर्जा धरतीमातेला मिळेलच आणि आपल्या सर्वांच्या ऊर्जेने एक भव्य असा ऑरा तयार होईल, जेणेकरून आपल्या सैनिकांना आपण प्रोटेक्ट करू शकतो. निदान आपण प्रयत्न तर करूच शकतो. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.